रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत. आणि आपण बनवतोय हिरव्या मुगाची भाजी. हे हिरवे मूग आहेत आणि ते असं स्वच्छ धुवून घ्यायचं. कुकरमध्ये 1.5 ग्लास पाणी टाकायचं, एक आणि अर्धा, आणि काळजीपूर्वक त्याच्यामध्ये असे हे लिंबूचे तुकडे टाकायचे म्हणजे आपला कुकर काळा होत नाही. आता हे स्वच्छ धुवून घ्यायचं. त्याच्यावरती मी लावणार आहे तांदूळ. तर आपण तांदूळ आणि मुगाची डाळ धुवून घेऊया आणि कुकरला लावूया. हे हिरवी मूग आहे, त्याच्यात मी 1 ग्लास पाणी घालते. काही घालत नाही दिसतं. आणि त्याच्यावर मी भाताचा डब्बा लावणार आहे. अर्धी वाटी भात लावलाय. त्याच्यामध्ये मीठ घालायचं. भातामध्ये मीठ आवर्जून चिमूटभर घालायचंच आहे, नाहीतर मग भाताला चव येत नाही असं. आणि आता कुकरला लावून घ्यायचं आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. आपण हिरव्या मुगाची भाजी बनवतो आणि त्यासाठी आपण घेऊया वाटणाचं साहित्य. आपण इथं आता काय काय घेतलंय: कोथिंबीर, लसूण, जिरे आणि हिरवी मिरची तुम्ही बघू शकता. आणि हे वाटून घ्यायचं. ह्याच्यात बाकी दुसरं काही घालायचं नाही. हिरव्या मुगाची भाजी खूप छान आणि चवदार लागते आणि ती पचनासाठी खूप चांगली असते. म्हणून आपण आता हिरव्या मुगाची भाजी करतोय आणि त्यासाठी आता हे वाटून घ्यायचं. हे साहित्य आहे. चला तर आपण मिक्सरला ह्याला बारीक करून घेऊया. आपलं वाटण असं हे काढून घ्यायचं. मिक्सरचं भांडं धुवून टाकायचं. आणि इतकी चवदार छान भाजी होते ही रस्सा भाजी. करून घेऊया. तेल, चवीनुसार तेल, आणि हे आपले उकडलेले मूग, हिरवे मूग. आणि नंतर तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला असं वाटेल की आता ही काय वेगळी भाजी की म्हणजे पौष्टिक पदार्थ असतात, शरीरासाठी पोषक असतात, ते आपल्याला खरंच खायला पाहिजे आपल्या शरीरासाठी. आणि हे वाटलेली हिरवी मिरची, जिरे, लसूण आणि कोथिंबीर. आणि मी तुम्हाला एकदा व्हिडिओ दाखवला होता की असा जर कढीपत्ता ठेवला तर खूप दिवस टिकतो. हे बघा, आता त्याला खूप दिवस झाले, तर मी असा काड्या साईड ठेवते. आपण आता याला टाकूया कढीपत्ता, चिमूटभर हिंग, हळद आणि आपल्या तब्येतीला मानून तर त्यानुसार मीठ टाकायचं. खूप जास्त मीठ खायचं नाही. आणि हे असे चांगले उकडलेले तुम्हाला आवडत असेल तर यात तुम्ही वाटताना भाजलेलं खोबरं पण घालू शकता. आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं. तुम्हाला चालत असेल तर घाला, चालत नसेल तर घालू नका. आणि कुठलाही पदार्थ वाया जाऊ न देण्यासाठी आपण असं मिक्सरचं भांडं धुवून घालायचं. आता याला चांगली उकळी येऊ द्यायची. बारीक गॅसवर उकळी आल्यानंतर गॅस बारीक करायचा. चला हे चांगली उकळी येऊ द्या. आता आपण ह्या मुगाच्या भाजीसोबत पटकन असे ज्वारीच्या भाकरी बनवूया. भाकरी करायला खूप आवडतं.
चांगली भाजल्यानंतर मग परतवून अशी झाली आपली भाकरी. आता दोन्हीकडनं व्यवस्थित भाजून घ्यायची. ही तयार झाली आपली मस्त भाकरी. आणि हे बघा एकदम मऊ लुसलुशी, तुम्हाला जशी हवी तशी. हेल्दी खा, हेल्दी राहा, त्याप्रमाणे माझा सगळा स्वयंपाक हा हेल्दीच असतो. मैदा किंवा इतर पदार्थापासून थोडं दूर राहा. आता हे तयार झाली आपली मुगाची भाजी. गॅस बंद करून घ्यायचा. जेवढी पातळ पाहिजे. हे तयार झालं आपल्या हिरव्या मुगाची हिरवी भाजी. तर तुम्ही नक्की करा आणि खाऊन बघा. रंजना की रसोई या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तर अशा या पौष्टिक रेसिपी दररोज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.